इकडे गीतेबंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी राजकीय नाट्य बघायला मिळतंय नाशिक विधान परिषद निवडणुकीमधला, त्यामुळे सस्पेन्स कायम आहे। उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। किरण ताजणे अपडेट देत आहेत। किरण, नाशिकमधली बंडखोरी अजून काही शमवण्यामध्ये यश आलेलं दिसत नाहीये, काय काय घडतंय? खरं म्हणजे महायुतीकडनं नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेला ती जागा सुटल्यानंतर त्यांनी खरं तर उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। मात्र त्यानंतर बंडखोरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून आलेली आहे। विशेषतः महाविकास आघाडीने उमेदवार दिला नसला तरी जे अपक्ष उमेदवार आहेत, ज्यामध्ये भाजपकडनं इच्छुक असलेले जे बंडखोर आहेत, त्यांनी उमेदवारीवर अद्याप तरी कायम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते निर्णयावर ठाम असल्यामुळे एकूणच बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान खरं तर शिंदेच्या शिवसेनेसह महायुतीसमोर होतं। महायुतीच्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा गीतेबंधू जे आहेत ते आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत। विशेषतः गोकुळ गीते यांच्याकडनं आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो कायम राहील अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे एकूण सगळी परिस्थिती पाहता बंडखोरी शमवण्यामध्ये महायुतीला यश आलेलं दिसून येत नाहीये। अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत माघारीसाठी आणि अशा सगळ्या परिस्थितीच्या दरम्यान आत्ताच्या घडीला तरी बंडखोरी जी आहे ती कायम दिसते। त्यामुळे अपक्ष विरुद्ध महायुती अशा स्वरूपाचा सामना या सगळ्या निमित्तानं रंगणार असं चित्र सध्या तरी नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात उदय सामंतांची प्रतिक्रिया आली, आपण ऐकूया। एकत्र पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट असं सांगितलं गेलं की जे 17 महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबतच मतदान करणं आवश्यक आहे। जिथं काही चुकून असेल, अनावधानानं असेल, मी बंडखोरी असं म्हणत नाही, फॉर्म भरले गेलेले आहेत, ते नेत्यांशी चर्चा करून तात्काळ मागं घ्यावे अशा पद्धतीच्या सूचना वजा आदेश तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत। कोणी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना? म्हणजे तुमच्याकडनं त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे। त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील।